नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचं दुसऱ्या प्रकरण वर्ग समीकरणे पाहत आहोत. यातील सराव संच 2.4. तर माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 2.4 मधला प्रश्न पहिला. आज आपण 2.4 मधला प्रश्न दुसरा पाहत आहोत. खालील वर्ग समीकरणे सूत्राचा वापर करून सोडवा. समीकरण दिले x वर्ग प्लस 6x प्लस 5 बरोबर 0. सुरुवातीला या समीकरणाची तुलना x वर्ग अधिक 6x अधिक 5 बरोबर 0 या समीकरणाची तुलना x वर्ग प्लस bx प्लस c बरोबर 0 शी करून मूळ वर्ग समीकरण काय आहे? ax वर्ग प्लस bx प्लस c बरोबर 0. समीकरणाची तुलना करायची. a b c च्या किमती काढून द्यायच्या. a x वर्गाचा सहगुणक, इथे x वर्गाचा सहगुणक काय आहे? 1 दिला नसेल तर किती असतो? 1. a b x चा सहगुणक किती आहे? 6 आणि c किती आहे? 5. a b c तिन्ही किमती काढल्या. आता जेव्हा उदाहरण तुम्हाला सूत्र पद्धतीने सोडवा, सूत्राचा वापर करून सोडवा असा प्रश्न असेल तेव्हा ही सूत्र पद्धती वापरायची. तर त्या सुरुवातीला आपण a b c च्या किमती काढून घेतल्या. आता सूत्रामध्ये किमती ठेवून आपल्याला उदाहरण सोपं वाटण्यासाठी सुरुवातीला b वर्ग मायनस 4ac ही किंमत काढून घेऊयात. b वर्ग मायनस 4ac, b ची किंमत आहे 6, 6चा वर्ग मायनस 4, a ची किंमत 1 आणि c ची किंमत 5. सोडवूयात. 6चा वर्ग किती आहे? 36 वजा हा गुणाकार 4 1 4, 4 पंचे 20 बरोबर 36 मधून 20 गेले किती उरतात? 16. तर b वर्ग मायनस 4ac ही किंमत आली 16. आता आपलं सूत्र पद्धतीमधले सूत्र पहा. x बरोबर हे सूत्रच आहे, पाठच करायचं आहे. मायनस b प्लस ऑर मायनस b वर्ग मायनस 4ac भागिले 2a. तर आता यामध्ये किमती टाकायच्या. मायनस b च्या जागेवर किती घ्यायचे? 6 प्लस ऑर मायनस b वर्ग मायनस 4ac ही किंमत आपण काढून घेतलेली आहे. किती आहे? 16. इथे किंमत टाकली 16 भागिले 2a. a ची किंमत आहे 1. मायनस b प्लस ऑर मायनस आता वर्गमुळात 16 भागिले 1 b. तर मायनस 6 प्लस ऑर मायनस 16चं वर्गमूळ किती आहे? 4 प्लस ऑर मायनस 4 भागिले 2. आता एकदा प्लस साईन घेऊ, एकदा मायनस घेऊ. बरोबर मायनस 6 प्लस घेऊयात 4 भागिले 2. 4. आता 6तून 4 गेले किती राहतात? 2 राहतात. आणि साईन मायनस भागिले 2. बेक बे किती आलं? मायनस 1. पुन्हा एकदा पहा. एकदा प्लस साईन घेतलं. मायनस 6 अधिक 4. तर 6 मधून मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो. 6 मधून 4 गेले 2. मोठ्या संख्येचं साईन तर मायनस 1. आता हे एकदा प्लस घेतल्यावर आलं. आता मायनस घेतल्यावर पाहणार आहेत आपण. x बरोबर मायनस 6 मायनस 4 भागिले 2 बरोबर. दोन्ही मायनस असेल तर आपण बेरीज करतो आणि दोन्ही संख्येला जे साईन आहे ते देतो. मायनस 6 आणि मायनस 4 मायनस 10 भागिले 2. बे 1 बे बे पंचे 10 मायनस 5. आता पूर्ण वाक्यात उत्तरे दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे वजा 1 आणि वजा 5 आहेत. तर प्रत्येक स्टेपला मार्क आहे. उदाहरण व्यवस्थित सोडवायचं. सुरुवातीला मूळ वर्ग समीकरणाशी तुलना केली. ए बी सीच्या
किमती काढल्या. नंतर बी वर्ग मायनस 4ac सूत्र टाकून किमती टाकल्या. 6चा वर्ग वजा 4 गुणिले 1 गुणिले 5, 6चा वर्ग 36 वजा 20 बरोबर 16. आता मूळ सूत्र पद्धतीमधलं x बरोबर मायनस बी प्लस ऑर मायनस वर्गमुळात बी वर्ग मायनस 4ac किमती टाकल्या. आता पहा मायनस बी प्लस ऑर मायनस बी वर्ग मायनस 4ac 16 आलेले, 16 किंमत टाकली. मग खाली छेदामध्ये 2 आणि 1चा गुणाकार बे 1 बे मायनस 6 प्लस ऑर मायनस वर्गमुळात 16 प्लस ऑर मायनस. आता 16चं वर्गमूळ किती आहे 4. एकदा प्लस साईन घेऊ एकदा मायनस. मायनस 6 प्लस 4 भागिले 2. 6मधून 4 गेले 2, मोठ्या संख्येचं साईन मायनस बे 1 बे मायनस 1. त्याप्रमाणे x बरोबर मायनस घेतलं 4. आता मायनस 6 आणि मायनस 4 मायनस 10 दोन्हीची बेरीज करतो साईन मायनस देतो. खाली 2 बे 1 बे बे पंचे 10 मायनस 5. म्हणजे दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे -1 आणि -5 आहेत. आता यामधलं दुसरं उदाहरण आपण पाहूयात. 2 नंबरचं उदाहरण. 2 नंबरचं उदाहरण x वर्ग मायनस 3x मायनस 2 बरोबर 0. पद्धत सेम आहे, तशीच आहे. तुलना मूळ वर्ग समीकरणाची करायची. x वर्ग दिलेल्या समीकरणाची तुलना. x वर्ग वजा 3x वजा 2 बरोबर 0 ची x वर्ग प्लस bx प्लस c बरोबर 0 शी तुलना करून ए बी सीच्या किमती काढायच्या. ए बरोबर एक्स वर्गाचा सहगुणक किती आहे 1. बी बरोबर एक्सचा सहगुणक किती -3. सी बरोबर किती किंमत आहे -2. साईन व्यवस्थित लिहायचे म्हणजे उदाहरण आपलं चुकत नाही. सुरुवातीला आपण बी वर्ग मायनस 4ac काढणार बरोबर. म्हणजे आपल्याला सूत्रामध्ये किमती ठेवल्यास सोपं पडतं. बी वर्ग वजा 3चा वर्ग मायनस 4 ए ची किंमत आणि सी ची किंमत आपण टाकणार आहे ए सी बरोबर. -3चा वर्ग केल्यास प्लस येतो. 3चा वर्ग 9. आता हे मायनस मायनस काय होणार प्लस. 4 1 4 4 दुने 8 बरोबर 17. 9 आणि 8 यांची बेरीज केल्यास 17. तर आता बी वर्ग मायनस 4ac आपण काढून घेतलं. आता सूत्र लिहूयात. एक्स बरोबर मायनस बी प्लस ऑर मायनस बी वर्ग मायनस 4ac भागिले 2a बरोबर मायनस बी. बीची किंमत किती आता -3 प्लस ऑर मायनस बी वर्ग मायनस 4ac किती आहे 17 भागिले 2 गुणिले ए ची किंमत आहे 1. आता हे मायनस मायनस काय झालं +3 प्लस ऑर मायनस वर्गमुळात 17 आणि छेदामध्ये बे 1 बे 2. आता पहा एक्स बरोबर ही किंमत आली 3 प्लस ऑर मायनस वर्गमुळात 17 भागिले 2. आता वर्गमुळात 17 आहे. 17 ह्या संख्येचं वर्गमूळ निघेत नाही. मग आपण तसंच सोडूया. इथे फोड पण आपल्याला काही करता येत नाही. मग एक्स बरोबर एकदा प्लस घेऊ एकदा मायनस. एक्स बरोबर 3 प्लस वर्गमुळात 17 भागिले 2 आणि एक्स बरोबर 3 मायनस वर्गमुळात 17 भागिले 2. खाली पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे मुळे 3 अधिक वर्गमुळात 17 भागिले 2 आणि 3 वजा वर्गमुळात 17 भागिले 2 आहेत. हे पहा उदाहरण आहे. एक्स वर्ग -3x - 2 बरोबर 0.
पहिली स्टेप काय करणार, ह्या समीकरणाची एक्स वर्ग प्लस बी एक्स प्लस सी बरोबर 0शी तुलना करून मूळ वर्ग समीकरणाशी तुलना करायची. एक्स वर्गचा सहगुणक काही नाही म्हणजे किती असतो 1, बीची किंमत एक्सचा सहगुणक -3 सी -2. बी वर्ग -4ac काढून घेऊ म्हणजे सूत्रामध्ये आपल्याला सोपं पडतं किमती टाकल्यावर. बी वर्ग -4ac, बीची किंमत -3चा वर्ग -4 a1 सी -2. आता पहा 3चा वर्ग -3चा वर्ग 9, हे मायनस मायनस काय झालं प्लस, आणि 4 1 4 4 2 8, 9 आणि 8 यांची बेरीज केली तर किती आली 17. आता आपलं सूत्र आहे एक्स बरोबर -b प्लस ऑर मायनस बी वर्ग -4ac भागिले 2a. बीची किंमत -3 प्लस ऑर मायनस वर्गमुळात किती किंमत काढली आपण, हे बी वर्ग -4ac 17 वर्गमुळात 17 भागिले 2 याची किंमत 1. हे मायनस मायनस काय झालं प्लस झालं, प्लस ऑर मायनस वर्गमुळात 17 1 बी. आता वर्गमुळात 17 आहे, 17 या संख्येचं वर्गमूळ निघत नाही किंवा इथे आपल्याला 17ची फोड पण करता येत नाही जेणेकरून एकाचं वर्गमूळ निघेल. मग आपण 17 तसेच ठेवूया. एक्स बरोबर एकदा प्लस 17 घ्यायचे, एकदा मायनस 3 अधिक प्लस 17 भागिले वर्गमुळात 17 भागिले 2 किंवा एक्स बरोबर 3 मायनस वर्गमुळात 17 भागिले 2. म्हणजे दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे 3 प्लस वर्गमुळात 17 भागिले 2 आणि 3 मायनस वर्गमुळात 17 भागिले 2 आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण पहिलेही पाहिले आणि आता हे प्रकरण दुसऱ्यातला सराव संच 2.4 सूत्रपद्धती पाहत आहोत. तर प्रश्न दुसऱ्यातलं पहिलं आणि दुसरं उदाहरण आपण आज पाहिलेलं आहे. तर सर्वांनी उदाहरणाचा सराव करायचा आहे आणि सराव केल्यानंतर काहीच आपल्याला अवघड वाटत नाही, गणित विषय एकदम सोपा वाटतो. गणित विषय जर तुम्हाला सोपा वाटावा असं वाटत असेल तर सराव अतिशय गरजेचा आहे. सराव केला तर तुम्हाला उदाहरणं सोडवता येतात. तर सगळ्यांनी सुरुवातीपासून अभ्यास करायचा आहे. 10वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी सुरुवातीपासून जर गणित विषयाचा अभ्यास केला तर गणित विषय एकदम सोपा वाटतो. रोज थोडा अभ्यास केला, सराव करायचा, उदाहरणं सोडून पाहिजेत म्हणजे तुमचा सराव व्यवस्थित होईल. आणि काही अडचण असल्यास मला कमेंट्स करा. तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि धन्यवाद.